आम्हाला 6-6 दिवस पाणी येत नाही. 6 महिने झाले आम्हाला पाणी येत नाही. आम्ही सगळीकडे तक्रारी केल्या, सगळं केलं. इलेक्शन मध्ये सगळे लोक अडकलेले होते. नगरसेवकला सांगितलं, त्यांनी सांगितलं, पण त्यांचे कोणी ऐकत नाही. आमच्या तक्रारींची कोणी दखल घेत नाही. त्याच्यामुळे आमची पाण्याची खूप हाल चाललेली. आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. आमच्याकडे टँकर पण रेग्युलर येत नाही. आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आम्ही पाणीपट्टी घरपट्टी अगदी रेग्युलर भरतो, तरी सुद्धा आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. हे सगळ्याची दखल घेतली जावी. ऐन उन्हाळ्यात आमची हालत आहे. आमचे लहान लहान मुलं आहेत, सगळे आमचे हाल हो राहिले पाण्याचे. आम्हाला इथं जवळपास 4 ते 5 महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 5-5, 6-6 दिवस आम्हाला पाणी येत नाही. याबाबत तक्रार सगळीकडे केली. इलेक्शनच्या पिरियडमध्ये सगळ्यांना सांगितलं, सगळ्या पुढाऱ्यांना सांगितलं, पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली, पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि पाणी आम्हाला येतच नाही अजिबात. तर त्याबद्दल प्रशासनाने कुठेतरी लक्ष घालून याचा तोडगा काढावा. आम्ही पाण्याच्या टँकर बाबतही सांगितलं, पण आम्हाला पाण्याचे टँकरही येत नाही. आम्हाला विकत पाणी आणावं लागतं आणि त्याच्यावर आमचं मग पिण्याचं पाणी भागतं. आम्हाला एक कायमचीच तारमळ आहे आमची पाण्याची, आणि शेतीला सुद्धा पाणी नाही आहे आमच्या. तसं पाहिलं गेलं तर काही पावसाच्या प्रॉब्लेममुळं शेतीला सुद्धा पाणी पुरत नाही. विहिरीला तर नाहीच नाही, पण शेतीला सुद्धा पाणी पुरत नाही. अशी परिस्थिती का बाकीच्या लोकांचं काही लक्ष नाही. मंत्रिमंडळ झालं, कोणचंही असो, आपल्याला त्याशी घेणं देणं नाही, पण हे समजेल लक्ष द्यावा अशी आमची इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.